तो देवाची आमचा देव हा अद्भुत देव आहे. त्याला बदल करायला, आशीर्वाद द्यायला आवडतं. आशीर्वाद देणं हा त्याचा स्वभाव आहे. पुष्कळांच्या जीवनामध्ये फार मोठं काम या दिवसात परमेश्वर करत आहे. माध्यम म्हणून या पृथ्वी तलावर देवाचे सेवक आहेत. परंतु कार्य करणारा देव स्वर्गामध्ये आहे. देव सर्व काही करू शकतो. त्याचं नाव यहोवा निसी. हालेलुया. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, या जगामध्ये जो गर्दीमध्ये राहतो, भीडमध्ये राहतो, तो कधीच चमत्काराचा अनुभव घेऊ शकत नाही. हा जो विषय आहे, भीड, गर्दी, पुष्कळ वेळा आमच्या अवतीभोवती असंख्य प्रकारची गर्दी आहे. परिवारामध्ये गर्दी, कामाच्या ठिकाणामध्ये गर्दी आहे, डोक्यामध्ये विचारांची गर्दी आहे, व्यक्तिगत जीवनामध्ये अनेक संकटाची गर्दी आहे. आणि याच गर्दीमुळं पुष्कळ लोक येशूचं सामर्थ्य अनुभवू शकत नाही. परंतु आज गर्दीमध्ये असणारा एक व्यक्ती, त्यानं गर्दीला बाजूला सारून कशा पद्धतीनं प्रभूला आपलंसं केलं. गर्दीचं वैशिष्ट्य आहे, पुष्कळ वेळा गर्दीतल्या लोकांना नेमकं काय घडतं ते माहीत नसतं. परंतु एक निघाला म्हणून दुसरा निघाला, एक थांबला म्हणून दुसरा थांबला. गर्दीमध्ये कधी कधी मॉब लिंचिंग किंवा गर्दी एकत्र आल्यावर एखाद्याचं खून करतात, एखाद्याला मारतात. गर्दी आल्यावर कधी कधी एखादा व्यक्ती अपात्र असतो, परंतु एकानं जय जयकार केला तर ते गर्दी त्याला माहीत नसतं, त्याचं कॅरेक्टर त्याला माहीत नसतं, तो व्यक्ती कोण आहे. परंतु तो ओरडला म्हणून हा व्यक्ती ओरडत असतो. हे गर्दीचं सायकोलॉजी किंवा गर्दीचं एक शास्त्र आहे. परंतु त्या गर्दीमध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती आम्ही पाहतो की त्याला त्या गर्दीच्या शास्त्रामध्ये स्वतःला झोकून दिल्या कारणानं नेमकं वास्तव त्याला माहीत नसतं. परंतु आज आम्ही अशी भीड, अशी गर्दी पाहणार आहोत. त्या गर्दीमध्ये काहीतरी घडलेलं आहे. आणि आज सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये, चर्चमध्ये तुम्ही नाही पण तुमच्या घरामध्ये, आणि तुमचं घर हे चर्च बनून गेलेलं आहे आणि तिथं पण लोकांना गर्दी करून बसलेले आहेत. परंतु पुष्कळ लोक आज टीव्ही समोर किंवा मोबाईल समोर बसून देवाचं वचन ऐकत असताना जसे बाकीचे लोक जमले तसं जमू नका. या गर्दीमधनं एक वेगळ्या प्रकारचं जीवन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जगामध्ये जवळजवळ 800 कोटी लोक आहेत. सगळीकडे गर्दीच गर्दी आहे. आणि या गर्दीत आम्ही स्वतःला कुठंतरी हरवून बसलो. आम्ही कोण आहेत हे विसरून गेलेलो आहोत. आज जर तुम्ही बघितलं तर पुष्कळ लोकांना असं वाटतं, थोडासा ताप आला, थोडीशी सर्दी झाली तर गर्दीची सायकोलॉजी, ते कोरोना पेशंट नाहीत पण त्यांना आपोआप या गर्दीमुळे त्यांना वाटतं की मला पण कोरोना झालेला आहे. आणि तसे असंख्य फोन मला येत आहेत, मला त्यांना समजावून सांगावं लागत आहे. का तर गर्दीची सायकोलॉजी आहे. त्या गर्दीचा प्रभाव त्या व्यक्तीवरती पडत राहतो. आजारी नसला तरी त्याला आजारी वाटतो, मानसिक संतुलन ढासळलं जातं. का तर गर्दीमधले लोक जसा त्यांचा व्यवहार तसे बाकीचे लोक त्या गर्दीमध्ये व्यवहार करत राहतात. परंतु काही लोक मात्र या गर्दीतनं वेगळे होतात आणि ते आपल्या जीवनामध्ये जे महत्वाचं ते साध्य करून जातात. या जगामध्ये गर्दी आहे पण आम्ही गर्दीत राहण्यासाठी नाही तर गर्दीतनं वेगळं होण्यासाठी आलेलो आहे. भीड मध्ये राहू नका. जो भीड मध्ये राहील, जो गर्दीमध्ये राहील तो इथंच राहणार आहे. कदाचित तो व्यक्ती काही सिद्ध करू शकणार नाही, साध्य करू शकणार नाही. एक वचन आपण वाचूया, लुकाचं शुभवर्तमान त्याचा 19वा अध्याय आणि त्याची 1 पासून काहीतरी 1 पासून 9 पर्यंतची वचन आपण वाचूया. लुकाचं शुभवर्तमान 19वा अध्याय 1 पासून काही वचन. जक्कय त्याने यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. मग त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पहा, जक्कय नावाचा कोण एक मनुष्य होता.
तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता. पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना. भीडमुळे गर्दीमुळे त्याचं काही चालेना. कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उमराच्या झाडावर चढला. कारण येशूला त्या वाटेने जावयाचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कया त्वरा करून खाली ये. कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केलं. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी माणसाच्या घरी हा उतरावयास गेला आहे. तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो. येशूने त्याला म्हटलं, आज या घराला तारण प्राप्ती झाली आहे. कारण हाही अब्राहमाचा पुत्र आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, गर्दीमध्ये एका व्यक्तीचं व्यक्तिमत्व, कुळ हरवलेलं होतं. पण या गर्दीतनं तो बाजूला झाला आणि येशूला त्याच्या कुळाचं महत्व पटलं आणि त्याला सांगितलं, हा कोणाचा मुलगा आहे? अब्रामाचा पुत्र. हालेलुया. या गर्दीमध्ये जक्कई विसरून गेला होता की तो अब्रामाचा पुत्र आहे. कधी कधी या गर्दीमध्ये आम्ही कोणही विसरून गेलेलो आहोत. परिवारामध्ये गर्दी आहे. परिवारामध्ये आमची लेकरं, आमचा पती, आमची सासू, आमची सासरे, आमची नणंद, आमची जाऊ, आमच्या घरातलं काम, याच्यामध्ये करिअर मध्ये अडकून पडलो, भविष्यामध्ये अडकून पडलो. एवढी गर्दी झाली की नेमकं आम्ही कोण आहोत ते आम्ही विसरून गेलेलो आहे. आम्ही कोण आहोत? जक्कई एक पैसे कमवण्याची मशीन बनून गेलेली होती. आणि शास्त्र सांगतं की या गर्दीमध्ये तो बाकीच्या लोकांप्रमाणे, मी तुम्हाला सांगितलं नाही का, गर्दीमध्ये त्या व्यक्तीला माहित नसतं नेमकं काय चाललं आणि तो बाकीचं जसं करतो तसं हा त्याचं अनुकरण करत असतो. त्या जगात तसंच चाललेलं आहे. जे लोक आपल्या जीवनाचं ध्येय त्यांनी बनवून ठेवलं पैसा कमवणं, गर्दीत तिमयाचा मुलगा बर्तिमय. तिमय म्हणजे सुंदर आणि बर्तिमय म्हणजे अति सुंदर. हालेलुया. काय सुंदर आहे बघा, कपडे फाटके, वास यायला लागला आणि हात पुढे आहे. आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही सुंदर आहोत, आम्ही म्हणतो मी बिलिव्हर्स आहे. मग तुझी अवस्था अशी का तुझ्या डोक्यामध्ये कल्पना येतात माझं सगळं संपलेलं आहे? का तू अशा प्रकारच्या संकटाच्या स्थितीमध्ये सापडलेला आहे? त्याचं कारण कधी तू तपासून पाहिलं का? तिमयाचा मुलगा बर्तिमय, तसं मी सुद्धा सुंदर आहे, मी सुद्धा विश्वासणार आहे. आम्ही मगाशी ऐकलं, मी अब्रामाचं संतान आहे. अब्रामाचं संतान म्हणजे वरची जागा आहे. हालेलुया. बर्तिमय मात्र लाचारीच्या जागेवरती बसलेला आहे, हात पसरत आहे. कान देऊ नाही का? आजचा संदेश तुमची लाचारी दूर करणारा संदेश आहे. फक्त गर्दीतनं बाहेर यायचं. आमेन. हालेलुया. काय केलं गर्दीतनं बाहेर येण्यासाठी? वाचा बरं ते वचन. नंतर ते आले, मग तो त्याचे शिष्य समुदाय, मोठा लोक समुदाय यरीहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बर्तिमय हा आंधळा असून भिकारी वाटेवर बसलेला होता. तेव्हा येशू आहे, नासरेतकर येशू आहे हे ऐकून गर्दीमध्ये सगळीकडे ऐकलं म्हणजे सगळीकडे गडबड. आता हा तर पाहत नव्हता पण सगळीकडे आवाज येशू येशू येशू. गर्दीत सगळं आवाज काय? येशू येशू येशू. सगळा गोंगाट तोच आहे. प्रश्न तुमच्या लक्षात येतं का?
एवढ्या गर्दीत त्यानं येशू विषयीच्या गोष्टी ऐकल्या. हालेलुया. आणि एवढ्या आवाजाच्या गोंगाटामध्ये या व्यक्तीने एवढा गोंगाट केला की त्याचा गोंगाट येशूने ऐकला. आमेन. जीसस. हालेलुया. हालेलुया. असा गोंगाट त्यानं केला की तिथला जो चिवचिवाट आहे, येशू 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 येशू, पुष्कळ लोक नुसतं उठता येशू, बसता येशू, झोपता येशू, पण येशूचं अस्तित्व त्यांच्यामध्ये नाही. बघा तुम्ही बऱ्याच लोकांना उठायला लागले हात लावताना येशू बाप्पा, बसायला लागल्यावर येशू बाप्पा, जेवताना येशू बाप्पा. त्यांच्या जीवनात जर अवस्था बघितली ना, या गर्दीतल्या लोकांसारखी त्यांची अवस्था. एकालाही चमत्कार माहित नाही. आज असं काही गोंगाट करा जसं भरतीमयने शास्त्र सांगतं तो जोरात ओरडला. वाचा बरं. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे, नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, म्हणू लागला, अहो दावीद पुत्र येशू, अहो दावीद पुत्र येशू, माझ्यावर दया करा. गर्दी येशूच ऐकत होती. हालेलुया. आणि गर्दी मधले लोक गोंगाट करून एकमेकाचं ऐकत होते. माहित नाही त्या गर्दीमध्ये किती जण संदेश ऐकत होते. आज पण तुम्ही मीटिंगला बघितलं ना, गर्दी खूप असते, पण भेळीच्या गाड्या, फुग्याच्या गाड्या, अर्धे निम्मे लोक रस्त्यानेच कुठेतरी फिरत असतात आणि निघताना गडबडीने निघालेले असतात. कशासाठी? मीटिंग आहे, मीटिंग आहे, मीटिंग आहे. आणि नंतर जर तुम्ही बघितलं तर कोणी या कोपऱ्यात गप्पा मारतं, कोणी त्या कोपऱ्यात गप्पा मारतं. क्वायर त्यांचं काम संपून एका कोपऱ्यात गप्पा मारतं. हे भीडची सायकोलॉजी आहे. क्वायर मध्ये असताना पण तुम्ही कधी येशूचं ऐकत नाही. बऱ्याच मीटिंग मध्ये मी पाहिलं, क्वायर ते गाणे गायले की नंतर चहाच्या टपरीवर चहा प्यायला जातं. हे गर्दीची सायकोलॉजी त्यांच्याकडे. येशू नाही, नुसता गोंगाट आहे. पण आंधळ्या भरतीमय येशू विषयीच्या गोष्टी त्याने ऐकल्या. वाचावर काय लिहिलंय त्यानं? हा नासरेतकर येशू आहे, नासरेतकर येशू आहे हे ऐकून गर्दीमध्ये लोकांसारखं कान देऊ नये का, इकडं तिकडं फिरू नका. आमेन. लाख तुम्ही चर्च मध्ये जात असाल, प्रश्न माझा तोच आहे. लाख तुम्ही मीटिंग मध्ये जात असाल, प्रश्न माझा तोच आहे. ऐकण्यासाठी जाता का फिरण्यासाठी जाता? जसे हे लोक फिरण्यासाठी गेले होते. गोंगाट त्यांचा चाललेला होता. आज सगळीकडे गर्दी आहे. मीटिंग मध्ये तुम्हाला गर्दी दिसेल. प्रश्न, किती लोकांनी येशू विषयी जाणून घेतलेला आहे? किती लोकांनी येशूला आत्मसात केलेलं आहे? किती लोक ख्रिस्ताच्या जवळ गेलेले आहेत? कसा चमत्कार घडेल? मिराकल्स असं तसं घडणार नाही. अस्तित्व तुमचं तसंच बदलणार नाही. खान देऊ नये का? तुम्ही कोणी का असेना, किती मोठे वादक असा, किती मोठे गायक असा, किती मोठं तुमचं नाव असो, तुमचं गुडविल असो, शून्य, झिरो येते जर तुम्ही येशूविषयी ऐकत नाही तर. हालेलुया. माझ्या संदेशाचा तुम्हाला राग आला तरी हरकत नाही, पण एक गोष्ट मी तुम्हाला निक्षून सांगतो, गर्दी बरोबर पळू नका. आमेन. जे युथ देवाचं वचन ऐकत आहे, मला तुला ठणकावून सांगू दे, परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी गाणं हा तुझा प्रोफेशन नाही, गाणं ही तुझी कला नाही. तुझ्यासाठी सगळ्यात महत्व आणि परमेश्वर येशू तुझ्यासाठी महत्वाचा आहे. म्हणून तो म्हटला, तुम्ही माझ्यामध्ये, मी तुम्हामध्ये, म्हणजे माझी वचन तुमच्यामध्ये राहील. ऐकणं गरजेचं आहे. आमेन. फार इंटरेस्ट वाजवण्यात आणि गाण्यात असेल ना, भीड मधले लोक आहेत, जाओ, कुछ नाही. भरपूर बँड व्हायला लागलेत, वाजवत आहेत, गात आहेत, ऐकतात. किती लोक देवाच्या वचनाच्या जवळ आहे. पुढे वाचा वचनामध्ये. नासरेतकर येशू आहे, नासरेतकर येशू आहे, हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, मोठमोठ्याने म्हणू लागला, अहो दावीद पुत्र येशू, अहो दावीद पुत्र येशू. गर्दीमध्ये पर्सनली देवाशी बोलायला सुरुवात करा. आमेन. व्यक्तिगत देवाशी बोला. हालेलुया. गर्दीतली प्रार्थना, गर्दीतलं वाचन, गर्दीतला संदेश नकोय. येस. आमेन. खरी प्रत्यक्ष बसा. आमेन. तिथं तुम्हाला देवाशी बोलता आलं पाहिजे, येशूशी बोलता आलं पाहिजे. लक्षात घ्या, मी चर्च मध्ये जाऊन प्रार्थना ऐकली, संदेश ऐकला, तर मी गर्दीमध्येच आहे. हालेलुया. बरेच लोक म्हणतात, आमचं काय चुकलं? साहेब, आम्ही कुठं कमी पडतो? काय व्यक्तिगतरित्या देवाला हाक मारली का? हालेलुया. व्यक्तिगतरित्या प्रभूशी बोलला का? नाही, मी दर रविवारी चर्चला जातो. अरे दर रविवारी चर्चला जातो, दर रविवारी चर्चला जाते, ती गर्दी आहे.
गर्दीत जाऊन बसलेले. बर्तिमय पर्सनली त्याचं कॉलिंग, पर्सनली आवाज देऊ लागला. आज सकाळी देवाला व्यक्तिगत आवाज द्या. Amen. तुम्हाला माहिती का, मी जसे वाचलं ना माझ्या अंगावर शहारे आले. एवढ्या गर्दीतनं एका व्यक्तीचा आवाज येशूनं ऐकला. आज सकाळी तुम्ही बसून ऐकत आहात ना, तुमच्या अंतःकरणातली आर्तवाणी प्रभू स्वर्गातनं ऐकत आहे. स्वर्गातनं त्याचं लक्ष तुमच्याकडे गेलेलं आहे. Praise God. गर्दीनं काय केलं वाचा बरोबर, त्यांनी जोर जोरात आवाज दिला. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हा. हे ऐकून तो मोठमोठ्यानं म्हणू लागला, अहो दावीद पुत्र येशू, अहो दावीद पुत्र येशू, माझ्यावर दया करा." माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून गर्दीनं त्याला गप्प केलं, अनेकांनी त्याला म्हणजे भीडनं त्याला गप्प केलं. ओरडू नको, चुप बस. पण अधिकच ओरडू तो अधिकच ओरडू लागला. कधी कधी गर्दी तुम्हाला गप्प करते. परिवारामध्ये लोक तुम्हाला म्हणतात लय धार्मिक आहे, लय अमक आहे, लय तमक आहे, आणि मग त्यांनी तुमची धार्मिकता काढली की तुम्ही एकदम संकुचित होऊन जाता, आकसून जाता, बर्फासारखं वितळून जाता, पाणी होऊन जातं. परंतु बायबल सांगतं हा अधिकच ओरडू लागला. Hallelujah. म्हणून येशूनं त्याची जागा बदलली. येशूनं Amen. त्याला विचारलं तुझी काय इच्छा आहे. लक्षात घ्या, तुमच्या इच्छा भरपूर आहेत, परंतु एकही तुमची इच्छा पूर्ण होत नाही. आणि तुम्ही म्हणता मग याच्याकडनं प्रार्थना करून दिनाकरणकडनं घेऊ, बेनेनकडनं करून घेऊ. कोणाकडनं प्रार्थना केल्यावर ऐकणार नाही, पण गर्दीतनं आवाज द्याल तर परमेश्वर तुमची इच्छा पूर्ण करणार आहे. आवाज द्या गर्दीत नाही, पर्सनली येशूला आवाज द्या. लोकांच्या शब्दाकडे दुर्लक्ष करा. लोक तुम्हाला दाबतील, तुमचा आवाज दाबतील, परंतु तरी सुद्धा तुमचा आवाज येशूपर्यंत पोहोचू द्या. या जगामध्ये तुमचा आवाज दाबणारे पुष्कळ लोक असतील, परंतु खाऊन देऊ नये का तुमचा आवाज, जी तुमची आर्तवाणी फक्त स्वर्गातला देवच ऐकतो. आणि पवित्र शास्त्र सांगतं येशूनं त्याला विचारली तुझी इच्छा काय आहे. त्यानं उत्तर दिलं प्रभूजी मला दृष्टी यावी. तो म्हटला तुझ्या विश्वासाप्रमाणे. येशू त्याला म्हणाला जा जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं आहे. तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली आणि तो कुठे गेला. आणि त्या वाटेने येशूच्या मागे चालू लागला. परत भीक मागायला नाही गेला. बरं झालं दृष्टी मिळाली. परत तिथं बसतो. ऊपरवाले के नाम के दे 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 दे, माई दे, बाबा दे, मामा दे, तात्या दे, काका दे. नाही, आता त्याला कळलं ज्यांनी दिलं त्याच्याच मागे चाललं, हे याच्यामध्ये धन्यता आहे. हे गर्दीतलं सूत्र, जेव्हा तुम्ही बाहेर येताना तुम्ही गर्दीकडे जात नाही, तुम्ही एका व्यक्तीच्या मागे, जो तुमचा जीवनदाता, जो तुमचा उद्धार करता, जो तुम्हाला सुटका देणारा, जो तुम्हाला शांती देणारा, जो तुमची अवस्था बदलणारा, येशूनं पुन्हा त्याला भीक मागण्याला जाऊ दिलं नाही. काम देऊ नये का. बर्तिमयचा प्रवास इथं संपला, नवीन प्रवासाला सुरुवात झाली. जिथं येशू गेला तिथं बर्तिमय गेला. आज तुमचा नवीन प्रवास आहे. हालेलुया. इतरांच्या बरोबर नाही चालायचं, आता येशूच्या बरोबर चालायचं. काम देऊ नाही का. येशू कधीच तुम्हाला संकटात घेऊन जात नाही. आमेन. उलट नावेमध्ये येशू असताना वादळ आल्यावर येशू होता म्हणून वादळ शांत झालं. येशू नसतं तर डुबून गेले असते. रात्रभर मासे पकडण्यासाठी त्याने मेहनत घेतली पेत्रानं, मासे सापडले नाही, पण येशू होता. येशू म्हटलं इथं जाळं टाक, आणि जाळं टाकल्यावर त्याच्या जाळ्यात एवढे मासे आले की त्याला एकट्यानं ते आणि आतमध्ये घेता येत नव्हते. बाकीच्यांनी त्याला मदत केली. येशू तुम्हाला नेहमीच चांगल्या वाटेवर घेऊन जाणार आहे. अजून एक वचन वाचूया, योहानाचं शुभवर्तमान त्याचा 8वा अध्याय आणि त्याचं 1 पासून काही वचन वाचूया. गर्दीतलं सूत्र, गर्दीतनं बाजूला आल्यावर काय घडतं आपण वाचणार आहोत. भीड किती भयानक आहे, परंतु या भीड मधनं बाजूला आल्यावर काय होतं वाचूया. योहान 8:1 पासून. तेव्हा ते सर्व मग ते सर्व आपापल्या घरी निघून गेले. पण येशू जैतुनाच्या डोंगराकडे गेला. येशू जैतुनाच्या डोंगराकडे गेला. नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला. पहाटे पुन्हा मंदिरात आला. तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. त्याला शिकवू लागला. त्यावेळी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परुषी यांनी त्याच्याकडे आणलं व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले गुरुजी ही स्त्री व्यभिचार करताना धरली. मोशेने नियमशास्त्रात आम्हाला आम्हाला अशी आज्ञा केली आहे
की अशांना दगडमार करावा, अशाला दगडमार करावी. तर आपण हिच्याविषयी काय म्हणता? काय तुमचं मत हिच्याविषयी? त्याला दोष लावावयाला, त्याला दोष लावायला, आपणास काहीतरी मिळावे म्हणून, आपणास काहीतरी मिळावं म्हणून, त्याची परीक्षा पाहण्याकरता, त्याची परीक्षा पाहण्याकरिता ते असे म्हणाले. असे म्हणाले. येशू तर खाली ओणवून बोटाने जमीन बोटानं जमिनीवर लिहू लागला. आणि ते त्याला एकसारखे विचारित असता तो उठून त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तो थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले. येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री मध्ये उभी होती. नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही काय? ती म्हणाली, प्रभुजी कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवीत नाही. जा, यापुढे पाप करू नको. या गर्दीमध्ये असणारी व्यभिचारी स्त्री, भीड. आणि या भीडचं वैशिष्ट्य काय माहिती का? भल्या पहाटे ही भीड, ही गर्दी एका स्त्रीच्या घराच्या खिडकीच्या बाहेर थांबली. आणि पहाटेच्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त कुठं होता? जैतुनाच्या डोंगरावर. काय करत होता? पण येशू जैतुनाच्या डोंगराकडे गेला. नंतर पहाटेच तो पुन्हा मंदिरात आला. तेव्हा सर्व लोक. येशू कुठं होता? मंदिरात शिक्षण देत होता. हालेलुया. आणि तिथं सुद्धा लहानात लहान व्यक्तीपासून वृद्धापर्यंत भरपूर गर्दी जमलेली. ती दोन गर्दी आहे. एक गर्दी मंदिरामध्ये येशूचं ऐकत आहे आणि दुसरी शास्त्री पुरुषांची, धार्मिक लोकांची गर्दी. आणि ती गर्दी काय करत आहे माहिती का? कोण पाप करतं, कोण व्यभिचार करतं. आणि त्या गर्दीने ते दुसऱ्याची गरज शोधायला लागलेले आहेत. कान देऊ नये का? गर्दीत राहाल तर लोक तुमचे दोष शोधतील. गर्दीपासून बाहेर याल आणि एका निर्दोष व्यक्तीकडे जाल तर तो तुम्हाला दोषमुक्त करेल. भल्या पहाटे शास्त्री पुरुषानं मंदिरात जाऊन प्रभूची सेवा करायला पाहिजे. तर ते काय करत होते माहिती का? कोण पाप करत आहे त्याचा शोध घेत होते. लक्षात घ्या, पहिले मॉब लिंचिंग होणार होतं पण ते येशूनं टाळलं. आज म्हणतात ना मॉब लिंचिंग, खूप लोक जमले त्याने एकाला मारलं. गर्दीत राहाल तर लोक मारतील. येशू बरोबर असेल गर्दीमध्ये तर तुम्ही वाचाल. आमेन. हे सगळे लोक भल्या पहाटे आम्ही पाहतो की नियमाप्रमाणे वास्तविक पाहता की देवाच्या नियमात आहे व्यभिचार करताना सापडलं तर त्याला दगडमार करावा. पण देवानं नियम देताना ना असं नाही लिहिलं की तुम्ही कोण पाप करतं त्याच्या घरामध्ये शोधत जा. कान देऊ नये का? दावीद म्हणतो माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. हालेलुया. शुद्ध जीवन जगायची पद्धत काय माहिती का? दुसऱ्याचं पाप पाहण्याच्या ऐवजी मी माझ्या मधल्या चुका शोधणं ही खरी धार्मिकता आहे. आणि येशू मंदिरामध्ये ते शिक्षण लोकांना देत होता आणि लोक ऐकत होते. हालेलुया. आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये त्यांना काय वाटलं? येशू समोर आम्ही दाखवावं मी किती चांगला आहे. दुसऱ्याचे दोष दाखवल्यावर तुम्ही निर्दोष होता असं कधी होत नाही प्रियांनो. आणि मग ते घेऊन आले येशूला. आम्ही सकाळी हिला पाप करताना बघितलं. येशूच्या जागी मी असतो तर म्हटलं तुला कसं कळलं? पण तो येशू होता. त्याने पद्धतशीर बरोबर सिस्टमॅटिक करायला सुरुवात केली. मी आता अवताळीपणे बोलत, ब्रदर तुम्हाला कसं कळलं सिस्टर पाप करत आहेत? म्हणजे तुम्हाला माहिती कोण किती वेळा येतं. म्हणजे तुम्ही शास्त्रात लक्ष लावत नाही पण त्याच्या घराकडे लक्ष लावतात. तर काय करतो ती, काय करते, का कोण तिच्या घरामध्ये येतो, कोण त्याच्या घरामध्ये येतो. येशूने विचारलं ना तुमच्यामध्ये पाप न करणाऱ्या व्यक्तीनं पहिला दगड मारावा. शास्त्री आणि परुषी पण तिथून निसटले म्हणजे ते पण पाप करत होते. मग त्यांचं पाप शोधण्याच्या ऐवजी जर त्यांनी स्वतःचं पाप शोधलं असतं तर
तिथं त्यांचा पान उतारा होण्याची वेळ आली असती का? येशू समोर खालीमान घालण्याची वेळ आली असती का? न्यायाधीश येण्याच्या अगोदर आम्ही दुसऱ्याचे नाही तर आपल्या स्वतःचे दोष शोधूया. बीडमध्ये त्या बाईसाठी मृत्यूचा फास, त्या बाईसाठी प्रतारणा, त्या बाईसाठी अपमान, त्या बाईसाठी तिचं पाप दाखवणारे लोक होते. लक्षात घ्या, जी गर्दी तुमच्या बरोबर आहे ना आज, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्रगट, तुमचा समाज, ही तुमच्या भोवती असणारी गर्दी आहे. आणि ही गर्दी तुम्हाला मरणाकडे घेऊन जाणारी गर्दी. दगड होते प्रत्येकाच्या हातामध्ये. काय करणार आहे तुमचा समाज? जाळणार किंवा पुरणार, याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. आणि आता कोरोना असेल तर कोणच येणार नाही, नाही का? आता तर समाज पण येत नाही. आता विचारा बरं समाजाला, पुरायचं का जाळायचं? आता पुरणारे सुद्धा म्हणतात जाळून टाका, जाळून टाका. का? त्याचे जंतू यायला नको आहे. अहो ही गर्दी आहे, हे गर्दीचं सूत्र आहे. पण जीवन देणारा दाता गर्दीमध्ये असतो. आमेन. सगळ्यात महत्वाची गोष्ट तीच आहे. या व्यभिचार करणाऱ्या स्त्रीला पकडून आणलं आणि येशू समोर तिला उभं केलं. कान देऊ नाही का? सगळी गर्दी शास्त्रातली वचनं घेऊन तिला दोष आणि तिच्यावरती दोष लादत आहेत. परंतु एकच व्यक्ती तिथं आहे, हालेलुया, तो तीच वचनं काढून त्यांना सांगतो, अजूनपर्यंत ज्यानं पाप केलं नाही त्यानं पहिला दगड मारा. आणि तो जमिनीवरती बसून लिहायला त्यानं सुरुवात केली. एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला काय वाट दाखवेल? या जगात सगळेच आंधळे आहेत प्रियांनो. कोणी तुम्हाला वाट दाखवू शकणार नाही. परंतु येशूनं त्या गर्दीमध्ये प्रत्येकाला प्रश्न केला. आज गर्दीमध्ये तोच प्रश्न तुम्हाला प्रभू विचारत आहे. आजपर्यंत पाप न केलेली कोण व्यक्ती या टीव्ही समोर बसून, युट्यूब समोर बसून वचन ऐकत आहे? जर तुम्ही पाप केलं नसेल तर तुम्ही दुसऱ्याचं पाप दाखवा. जर तुमच्यामध्ये पाप असेल, तुम्हाला दुसऱ्याचं पाप दाखवण्याचा अधिकार नाही. तो अधिकार फक्त देवाच्या वचनाचा आहे. आमेन. कशाला हातामध्ये दगड घेऊन थांबलेला आहात? गर्दीतनं बाजूला निघा. बेबिचारी स्त्री आणि गर्दीतनं बाजूला निघाली, खाली मान घालून प्रभू समोर उभी राहिली. गर्दीतनं एक व्यक्ती ज्या प्रभू समोर खाली मान घालून उभं राहतो ना, दाविदासारखं म्हणावं, प्रभू मी आणि खरोखर चुकलेलो आहे. उदळ्या पुत्रासारखं म्हणावं, तुझ्या विरुद्ध स्वर्गाविरुद्ध मी पाप केलं, दंड देण्याचा तुलाच अधिकार आहे. गर्दीतली स्त्री, बेबिचारी स्त्री बाजूला निघाली, खाली मान घालून प्रभू समोर राहिली. बाई, तुला कोणी दगड मारला नाही का? तुझ्यावर दोष ठेवणारे कुठे गेले? एक पण शिल्लक नाही का? लक्षात घ्या, गर्दीमध्ये राहाल तुम्ही, दोषयुक्त जीवन जगाल. गर्दीतलं बाजूला जाऊन येशू समोर उभं राहाल, दोष देणारी गर्दी कधीच नाहीशी होईल. हे प्रभूचं सामर्थ्य आहे. आमेन. सगळे दोष देणारे निघून गेलेले आहेत. हालेलुया. दोष देणाऱ्या लोकांबरोबर थांबू नका. आमेन. आज पुष्कळ ठिकाणामध्ये तीच गर्दी आहे. कोणी पालकाला नावं ठेवत आहे, कोणी एल्डरला नावं ठेवत आहे, सभासद एकमेकाला नावं ठेवत आहे. सगळीकडं मंडळांमध्ये प्रॉब्लेम काय? सगळे एकमेकाला नावं ठेवत आहेत. परिवारातल्या लोकांमध्ये तोच प्रॉब्लेम आहे. कोणीतरी बायको नवऱ्याला, नवरा बायकोला, सगळे एकमेकावरती दोष लावत आहेत. अशी एक व्यक्ती परिवारात, अशी एक व्यक्ती मंडळीमध्ये असावी, ती गर्दीपासून वेगळी, खाली मान घालून प्रभू समोर आपल्या दोषाची कबुली. देवा मी चुकलो आहे, दंड देण्याचा अधिकार तुला आहे. हालेलुया. इतकं सुंदर म्हटला. तुला कोणीच दगड मारला नाही का? जा, मीही तुला माफ केलं, इथून पुढे पाप करू नकोस. येशूकडे आल्याचा हा परिणाम आहे. हालेलुया. हे गर्दीमध्ये कुठवर जीवन जगणारा, कुठवर त्या लोकांचं आणि विचार करत बसणार, हा मला असं म्हटला, तो मला तसं म्हटला, यानं मला दगड मारला, त्याच्या हातामध्ये दगड आहे. नाही हो, दगड असणाऱ्या हातापेक्षा क्षमा असणाऱ्या हाताकडे पहा. दगड असणाऱ्या हातापेक्षा हातामध्ये खेळ ठोकलेल्या हातांकडे पहा. आणि ते प्रभूचे हात तुम्हाला सावरण्यासाठी, उभं करण्यासाठी, निर्दोष करण्यासाठी. म्हणून भीड मध्ये चालू नका. ही भीड तुमचा अंत करेल, पण भीड मध्ये जो येशू आहे तो तुम्हाला जीवन देईल. आमेन. येशून त्याला जीवन दिला. म्हटलं बाई जा, इथून पुढे कधी पाप करू नकोस. आणि आम्ही पाहतो येशूने तिला दोषमुक्त केलं आणि ती सुद्धा येशू सोबत राहिली आणि येशूच्या बरोबर चालू लागली. त्यानंतर आणखीन एक वचन वाचूया, लुकाचं शुभवर्तमान आणि त्याचा 23वा अध्याय 26 पासून 31 पर्यंतची वचनं. लुकाचं शुभवर्तमान 23वा अध्याय 26 पासून 31 पर्यंतची वचनं.
येशू वधस्तंभा गर्दी भीड कशी आहे, भीड मध्ये काय घडतं आम्ही या भीड मध्ये पाहिलं. तिसऱ्या भीड मध्ये पाहिलं व्यभिचारी स्त्री आणि दोषातनं निर्दोष जीवनाकडे गेली. त्यानंतर आम्ही पाहणार आहोत अजून एक भीड गर्दी. येशूला वधस्तंभावर खिळता पुढे घेऊन जात असता. पुढे ते त्याला घेऊन जात असता. कोणी एक कुरेनेकर शिमोन शेतावरून येत होता. त्याला त्यांनी धरून त्याच्यावर वधस्तंभ लादला आणि त्याला येशूच्या मागे तो वाहण्यास लावलं. तेव्हा त्याच्या मागे लोकांचा व ऊर बडवून घेऊन त्याच्यासाठी शोक करीत असलेल्या स्त्रियांचा मोठा समुदाय चालला होता. भीड आहे. कसली भीड आहे. येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, अहो यरुशलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा. कारण पहा असे दिवस येतील की त्यात वांस न प्रसवलेली मुले न पाजलेले स्तन ही धन्य आहेत असे म्हणतील. बस या पर भी एक भीड आहे. इथं सुद्धा एक गर्दी, इथं सुद्धा एक जमाव आहे. आणि काय करतो त्या जमाव? पुष्कळ वेळा आम्ही त्या जमावाचे भाग बनतो, पण गर्दीमध्ये एक व्यक्ती होता, तो व्यक्ती मात्र वेगळा आहे. आणि त्याचं नाव गर्दीतला शिमोन कुरणेकर. हालेलुया. बाकीच्या गर्दीचं वैशिष्ट्य काय? ते दुःख व्यक्त करत चाललेले होते येशूसाठी. किती ख्रिस्ताला दुःख सहन करावं लागत आहे, किती यातना भोगत आहे, किती त्याच्या शरीरावरती जखमा आहेत, कसा वधस्तंभ घेऊन तो चाललेला आहे. आज सुद्धा गर्दी रडत आहे. पण कशासाठी माहिती का? ख्रिस्तासाठी. त्यांना स्वतःसाठी रडू येत नाही. आणि येशू काय म्हटलं माहिती का? तिथं तेवढ्या वेळामध्ये एक व्यक्ती आला आणि ज्या व्यक्तीने फार सुंदर आहे, तेवढ्या काळात प्रत्येक देवाचं वचन, प्रत्येक घटना ही आमच्या जीवनामध्ये प्रभूनं जाणून बुजून घडवलेली घटना आहे. तेवढ्या काळामध्ये असं लिहिलं की हा शिमोन कुरणेकर हा प्रभूचा वधस्तंभ घेऊन जास्त वेळ चालू शकला नाही. नंतर त्यानं तो वधस्तंभ पुन्हा येशूकडे दिला. शेवटपर्यंत नाही त्यानं नेला. आणि येशूचं शरीर तर सगळं जखमी झालेलं आहे, रक्त संपलेलं आहे, त्याच्यामध्ये रक्त वाहत आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याचं आणि शरीरातली ताकद संपली, पण तो वधस्तंभ घेऊन तिथपर्यंत गेला. पण शिमोन कुरणेकर तेवढ्या काळापर्यंत या शिमोनाची एंट्री झाली. पिक्चर मध्ये म्हणतात गेस्ट आर्टिस्ट भाव खाऊन गेला, पाहुणा कलाकार. इथं मेन हिरो प्रभू येशू ख्रिस्त आणि बाकी असणारा जमाव, भीड, गर्दी. कशासाठी गर्दी? ती गर्दी फक्त रडायसाठी. आणि तेवढ्यामध्ये एक सिच्युएशन प्रभूने निर्माण केली. काय सिच्युएशन? शिमोन कुरणेकरला बोलवलं, बरोबर तो तिथं आला. आता एवढे लोक होते, बाकीच्या लोकांना सोडून याच्याकडेच का दिलं? काहीतरी प्रभूची योजना आहे. तो येशूचा खास शिष्य आहे. नंतर तो मेल्यावर त्याच्याच कबरेमध्ये याचं शरीर येशूचं ठेवलेलं होतं. ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. भीड मधला तो शिमोन कुरणेकर किती महत्वाचा आहे, त्याच्यासारखं आम्हाला बनायला पाहिजे. ते काय नेमकं मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु त्याच सिच्युएशनला आल्यानंतर त्या येशू तिथं थांबला. शिमोनाच्या खांद्यावरती वधस्तंभ दिला. कशासाठी माहिती का? गर्दीमधल्या लोकांना थोडासा बोध करावा. तो त्यांच्याकडे वळाला आणि काय म्हटलं माहिती का? माझ्यासाठी रडू नका, तुमच्यासाठी व तुमच्या मुलाबाळांसाठी रडा. आज गर्दी फक्त येशूच्या दुःखाभोवतीच वर्षानुवर्ष फिरत आहे. आणि ख्रिस्तानं दुःख सहन केलं म्हणून वर्षानुवर्ष 40 दिवसाची उपवास करून आणि ख्रिस्ताच्या दुःखाबद्दल अजून पण शोक करत आहे. पण त्याला आपल्या स्वतःच्या पापाबद्दल रडणारं कोणीच नाही आहे. काय म्हटलं माहिती का? गर्दीकडे वळून त्यानं फार गंभीर प्रकारचा इशारा. थोडा वेळ फार महत्वाचं असल्यावरच काम आपण बंद करतो. काम बंद करून येशूचं मुख्य काम काय होतं? वधस्तंभ घेऊन जाणं. पण त्या कामापेक्षा महत्वाचं काम तो करत आहे. काय महत्वाचं काम माहिती का? काय सांगितलं त्यांनी? तेव्हा त्याच्या मागे लोकांचा व ऊर बडवून घेऊन त्या भीडकडे पाहून महत्वाचं त्यानं सांगितलं. काय सांगितलं? त्याच्यासाठी शोक करीत असलेल्या स्त्रियांचा मोठा समुदाय चालला होता. म्हणजे गर्दी, भीड चाललेली होती. येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, अहो यरुशलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका. माझ्यासाठी, मेरे लिए मत रो, माझ्यासाठी
रडू नका, तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी. अरे गर्दीच्या लोकांनो, या भीड मधल्या लोकांनो, आता ते दिवस येणार आहेत की त्या दिवसात तुम्हाला तुमच्यासाठी शोक करावा लागणार आहे. बायबल सांगतो ते दिवस इतकं भयानक असणार आहे. तो म्हणतो स्तनपान करणाऱ्या स्त्रिया, त्याने असं म्हटलं पाहिजे लेकरं नसती तर बरी झाली असते. का तो तसं म्हणत आहे? तो म्हणतो माझं संकट काही तासाचं, काही दिवसाचं, एखाद्या दिवसापुरतं, काही तासांपुरतं मर्यादित आहे, पण जगावरती येणारं संकट तो महासंकटाचा काळ, 7 वर्ष संकटाचा, 3.5 वर्षाच्या महासंकटाचा काळ, ज्यावेळेस कपाळावरती चिन्ह घेतील आणि त्यावेळेस स्तनपान करणाऱ्या स्त्रिया कपाळावरती चिन्ह न घेतल्या कारणानं त्यांच्या लेकरांना दूध मिळणार नाही, त्यांच्या लेकरांना खाण्यासाठी मिळणार नाही. त्यांनी पश्चाताप न केल्या कारणानं ज्या वेदना, जो त्रास, जे छळ त्यांना सहन करावा लागणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला आत्ता रडणं गरजेचं आहे. आत्ता तुम्हाला रडणं गरजेचं आहे. आत्ताच आपल्या पापाबद्दल देवाजवळ कबुली देणं गरजेचं आहे. भीड मधल्या लोकांसारखं नुसतं रडत जाऊ नका. शिमोन कुरणेकरनं जसं त्या गर्दीतनं बाजूला आला आणि तो ख्रिस्ताला मदत करू लागला, खान देऊ नये का? जर या गर्दीतनं बाजूला याल तर प्रभू त्याची सेवा तुम्हाला देईल. जसं शिमोन कुरणेकरला त्यांनी खांद्यावरती वधस्तंभ दिला. येशूच्या शिष्यांसंबंधानं कसोटी सांगितली, जो कोणी माझा शिष्य हो पाहतो त्यानं वधस्तंभ घेऊन माझ्या मागे यावं. थोडा वेळ ख्रिस्ताचा वधस्तंभ आपल्या खांद्यावरती घ्या. लवकर जगाचा अंत होणार आहे, लवकर जगावरती संकट येणार आहे, प्रत्येक व्यक्तीचा न्याय होणार आहे. या न्यायातनं सुटण्यासाठी आता गर्दीतनं बाजूला या. थोडासा समय प्रभूला द्या. आतापर्यंत स्वतःचा परिवार, आतापर्यंत स्वतःचं कुटुंब याच्यासाठी रडलो. जसं मी पाहतो की त्या बैरशेबीच्या रानामध्ये हगार इस्माईल साठी रडत आहे, इस्माईल स्वतःसाठी रडत आहे. आजपर्यंत परिवारासाठी रडला, लेकरांसाठी रडला, नवऱ्यासाठी रडला, नोकरीसाठी रडला, पण आता थोडासा समय बाजूला येऊन हालेलुया. शिमोन कुरणेकरने जसं प्रभूसाठी आपला खांदा दिला, हालेलुया, गर्दीतनं एक शिमोन कुरणेकर बाहेर यावा आणि त्यानं प्रभूच्या सेवेला खांदा द्यावा. प्रभूच्या सेवेला खांदा द्याल ना, तेवढ्याच काळामध्ये हजारो लोकांपर्यंत सुवार्ता जाईल. येशू शिमोन कुरणेकरनं मधल्या काळात थोडासा खांदा वधस्तंभाला दिला आणि तेवढ्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं गर्दीमध्ये असणाऱ्या हजारो स्त्रियांना, ऊर बडवणाऱ्या स्त्रियांना सांत्वनपर वचन सांगितलं, त्यांना जाग केलं. आज गर्दीमध्ये अशी एक व्यक्ती प्रभूला आवश्यक आहे, थोडस प्रभूच्या सेवेला खांदा देईल. गर्दीत ऊर बडवणाऱ्या लोकांसारखं नाही, तर एक प्रभूला खांदा देणाऱ्या लोकांसारखं शिमोन कुरणेकर म्हणून बाहेर या. पुष्कळ लोकांचा उद्धार प्रभू तेवढ्या वेळेमध्ये, तेवढ्या काळामध्ये, जेवढं वेळ तुम्ही खांदा द्याल तेवढ्याच काळामध्ये, जेवढी तुमची सेवा असेल तेवढ्याच काळामध्ये, आज मी जी प्रभूची सेवा करत आहे एवढ्याच काळामध्ये प्रभू हजारो लोकांचं तारण करेल. आणि प्रभूचे आभार मानतो. पुष्कळ लोक मला सांगत आहेत, संदेशानं आमचं परिवर्तन घडलं, आमचं जीवन बदललं, आम्हाला खरा मार्ग सापड. थोडासा खांदा देण्याचं शिमोन कुरणेकर सारखं मी पण काम केलं. आता प्रभूला या गर्दीमध्ये तुमची गरज आहे. आजचा संदेश ऐकून जर थोडस प्रभूच्या सेवेला खांदा द्याल, मला तुम्हाला सांगू द्या, शास्त्रामध्ये तुमची नोंद घेतली जाईल, प्रभूच्या राज्यामध्ये तुमची नोंद घेतली जाईल. अजून काही गोष्टी आहेत, पण एक गोष्ट मी तुम्हाला जाताना सांगतो, गर्दीत राहू नका, भीड में मत खो जाओ. गर्दीतनं बाहेर या, स्वतःचं अस्तित्व परत मिळवा. प्रार्थना करू आपण. जिवंत गौरवशाली देवा, आभार मानतो तुझ्या आजच्या दिवसाबद्दल. खरोखर तू सर्वशक्तिमान गौरवशाली पिता आहे. आजपर्यंत गर्दीमध्ये आम्ही चाललो, गर्दीमध्ये आम्ही स्वतःला हरवून टाकलं, कधी लक्षात पण आलं नाही आम्ही काय करत आहोत. किती आम्ही असहाय्य व्यक्तीसारखं जीवन जगत होतो, पण आज सकाळी तू आमचे डोळे उघडलेस. आम्हाला गर्दीमध्ये चालायचं नाही, गर्दीतनं बाहेर यायचं आहे. जक्कईसारखं प्रयत्न करून स्वतःची उंची वाढवायची, झाडावरती चढायचंय आणि स्वतःची ओळख परत मिळवून घ्यायची की हा तर अब्रामाचा पुत्र आहे. प्रभू तशी ओळख आम्हाला आहे आणि आज सकाळी तशी पुष्कळांना तू ओळख दे.
अनेक शिमोन कुरणेकर आज या गर्दीमध्ये सापडू दे बापा. सेवेसाठी खानदात्यांनी द्यावं, पुढे यावं. कालपर्यंत रडणाऱ्या लोकांबरोबर आम्ही चालत होतो, परंतु आज शिमोना बरोबर आम्ही चालणार आहे. माझ्या प्रभूला असल्या मजबूत खांद्यांची गरज आहे. आजचं वचन ऐकून पुष्कळ खांदे उपलब्ध होऊ दे महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये, जगामध्ये. आणि या मधल्या काळामध्ये जे लोक खांदे देणार आहे, हजारो लाखो करोडो आत्म्यांचा उद्धार होऊ दे, नरकापासून ते वाचू दे आणि स्वर्गाच्या राज्यात त्यांचा प्रवेश होऊ दे. आदर देतो, तुला महिमा देतो. घरामध्ये बसून जे तुझं वचन ऐकत आहेत त्यांच्या समस्या तू सोडवलेल्याच आहेत. त्याच्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झालेला आहे. मी समस्येसाठी प्रार्थना करत नाही, माझा विश्वास आहे ऐकून ते आशीर्वादी झालेलेच आहेत. फक्त मी प्रार्थना करतो ते आशीर्वाद त्यांच्या दृष्टिक्षेपास येऊ दे. लग्नाचे प्रश्न, लेकरांचे प्रश्न, आर्थिक प्रश्न, व्यवसायाचे प्रश्न, घराचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, येशूच्या नावात सगळ्या प्रश्नातून सुटका मिळू दे प्रभू. आणि मोठ्या साक्षी आम्हाला ऐकायला मिळू दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तू ऐक. आमेन.